आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी पाहूयात। बातमी आहे अमरावतीमधून। आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलंय। प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीला यश आलंय। तर विद्यार्थ्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला। वसतिगृहातील समस्यांसाठी विद्यार्थ्यांनी लॉंग मार्चही काढला होता। विद्यार्थ्यांच्या मागण्या आता मंजूर होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अमरावतीमध्ये सुरू असलेलं आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन अखेर आश्वासनानंतर मागे घेण्यात आलंय। आज त्यांच्यासोबत चर्चा केली। त्यांच्या ॲडमिशनचा विषय होता की हॉस्टेलला वसतिगृहात बऱ्याच दिवसापासून ॲडमिशन प्रलंबित होत्या, परंतु कालच आदिवासी विभागाने 138 विद्यार्थ्यांचे ॲडमिशन रात्रभरात ह्या करून घेतलेले आहेत। त्यामुळे आता ॲडमिशनचा विषय जवळपास निकाली निघाला। काही मुलांच्या ॲडमिशनचा विषय आहे, जे पात्र आहेत त्यांच्या ॲडमिशनसाठी परत ज्या व्हॅकन्सी जिल्ह्यात असतील त्या टर्न करून त्या इथे घेतल्या जातील आणि त्यांच्या पण ॲडमिशनचा विचार आदिवासी विभागामार्फत केला जाईल। जोपर्यंत आम्हाला आता तर आम्ही घरी जाणारच आहे, जोपर्यंत आम्हाला याच्या संबंधी काही प्रतिपत्र मिळत नाही तोपर्यंत आणि त्यानं जेव्हा यानंतर देखील जर आमचे मागण्या मान्य झाले नाही तर आम्ही आमरण उपोषणाला बसू। हा आमचा शासनाला कडकडाईचा शेवटचा इशारा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।